आजची बातमी थेट दिल्लीतून। दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ सोमवारी 10 नोव्हेंबर सायंकाळी एका कारमध्ये स्फोट झाला। मंगळवारी सकाळपासूनच तपास अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी स्फोटाचा तपास सुरू केला। सोमवारी सायंकाळी जुन्या दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी आली आहे। या स्फोटानंतर पोलीस आणि तपास अधिकारी त्वरित घटनास्थळी पोहोचले होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळी भेट दिली। फॉरेन्सिक अधिकारी तेथून नमुने गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत। पण 4 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर अद्यापही मिळाली नाही। हा दहशतवादी हल्ला होता का? या हल्ल्याबाबत पोलीस प्रशासनाने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही। पण दिल्ली पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास अनेक यंत्रणा एकत्रितपणे करत असल्याचे सांगितले आहे। फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी अधिकारी मोहम्मद वाहिद यांनी पत्रकारांना सांगितले, घटनास्थळावरून गोळा केलेले नमुने तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवले जात आहेत। त्यानंतरच आम्हाला अधिक माहिती मिळेल। नमुन्यांच्या तपासणीनंतरच आम्ही एखाद्या निष्कर्षावर पोहोचू शकू। या स्फोटाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये अनेक चर्चा सुरू होत्या। काही प्रत्यक्षदर्शींनी असा दावा केला होता की हा स्फोट CNG मुळे झाला। मात्र पोलिसांनी याबाबत अधिकृत काही भाष्य केले नव्हतं। मात्र मंगळवारी 11 नोव्हेंबर सकाळी दिल्ली नॉर्थचे DCP राजा बांडिया यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की दिल्ली स्फोट प्रकरणी UPA कायदा, स्फोटक पदार्थ कायदा आणि भारतीय न्याय संहिता यांच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। हा स्फोट कसा झाला? दिल्ली पोलीस आयुक्त सतीश कोलसा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की या स्फोटामुळे आजूबाजूच्या वाहनांचेही नुकसान झाले आहे। माहिती मिळताच दिल्ली पोलीस, FSL, NIR आणि NCCच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि ते परिस्थितीचा आढावा घेत आहेत। स्फोटाची तपासणी सुरू आहे आणि लवकरच त्याबाबत माहिती दिली जाईल। मात्र कारमध्ये स्फोट नेमका कशामुळे झाला हे अजूनही स्पष्ट झालेले नाही। हा स्फोट नेमका कसा झाला? कारमध्ये आधीपासूनच काही स्फोटक पदार्थ किंवा बॉम्ब ठेवला होता का? की इंधन टाकी की CNG टाकीत स्फोट झाला आणि त्यामुळे इतर वाहनांनाही त्याचा फटका बसला? कारमधील लोकांना यांची आधीपासून कल्पना होती का? या सर्व प्रश्नांची उत्तर अद्याप मिळाली नाही। परंतु या कारचा मालक नेमका कोण? या घटनेची माहिती देताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले, सोमवारी सायंकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलवर 20 हुंदाई कारमध्ये स्फोट झाला। या स्फोटामुळे आजूबाजूच्या काही वाहनांचे नुकसान झाले आणि काही लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे। प्राथमिक माहितीनुसार काही